नमस्कार मंडळी, आईच्या आजचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत यूट्यूब चॅनलवर चिकन मोगा किंवा त्याला पोपटी असंही म्हणतात। तर आज आपण ते या यूट्यूब चॅनलवर बघूयात। तर आपण या ठिकाणी आज मस्तपैकी मोगा करणार आहोत। आमचे शेजारी सगळे जमलेले आहेत छानपैकी मस्त। हे घोष काका हात दाखवा जरा। घोष काका, घोष वहिनी, हे आमच्या कांबळे वहिनी, रोहित, मस्तपैकी। आता या ठिकाणी मस्तपैकी चिकन मॅरिनेट केलं। काय काय घातलं याच्यात? चिकनमध्ये काय काय घातलंय? चिकनमध्ये चिकन मसाला, आलं लसूण पेस्ट, हळद मसाला मीठ ओके। आणि मग बटाटा, शेंगा, तिकडे रताळ आणि असं केळीच्या पाण्याने बांधून कुरचुंड्या केलेल्या आहेत का तर चांगलं शिजेल मस्तपैकी छान। खायला छान झालेलं आणि चांगलं शिजेल यासाठी सीजन नाही हो, चुचुंडी हाताला भेटते। अजून एक त्याच्यात एक आणि या ठिकाणी मस्तपैकी ते कणीस आहे, बटाटा आहे, मटार आहे, पावटा, अंडी घातलेली आणि हा पाला कसला भांबुर्डा ना। या ठिकाणी भांबुर्ड्याचा पाला घेतलेला आहे, मटक्यामध्ये घातलेला आहे या बाजूने। कवस काका, भांबुर्ड्याचा पाला कशासाठी घालतात? चव आणि उष्णता आहे, त्याच्यामुळे मटण शिजतं। चिकन उष्णता आणि त्याचा वास छान असतो, त्यामुळे चिकन किंवा मटण मस्त शिजतं। मटण नाही घालत अशा ठिकाणी मस्त घातलेलं आहे। समजून घ्या। भांबुड्याचा पाल्याचा एक थर घालणार का? होय, जरा ओवा द्या मला। आता ओवा त्याच्यात थोडासा ओवा घालायचा असतो, ओव्याचा वास असतो छान आणि त्याचा पाचक म्हणून पण उपयोग होतो छान, त्रास होत नाही त्याचा, त्यामुळे ओवा घातलेला आहे मस्तपैकी। ओवा घातलेला आहे या ठिकाणी मटक्यामध्ये। आणि या ठिकाणी आता आपण मगाशी ती मटार, कणीस, पावट्याची शेंगा, बटाटे, रताळी हे सगळे लावून घेतलेलं आहे, आतमध्ये टाकलेलं आहे। आणि यामध्ये आता आपण हळूहळू केळ्यात बांधलेले मॅरिनेट केलेले चिकन काढणार आहोत। किती थर लावायचे? बसतील तेवढे, आपल्याकडे जेवढे आहे तेवढे लावायचे मडक्यामध्ये। या ठिकाणी बिर्याणी जशी लावतो त्याप्रमाणे थर लावायचे असतात, पाहू शकता। या ठिकाणी अंडी पण घातलेली आहेत, त्याच्यावर हे केळ्याच्या पानात बांधलेलं मॅरिनेट केलेलं चिकन आणि मध्ये त्याच्यामध्ये छानपैकी कणीस घातलेला आहे, मटार शेंगा, पावट्याच्या शेंगा, रताळी, बटाटे, ते पण थोडंसं मॅरिनेट केलेलं आहे चव यावी म्हणून छानपैकी। त्याच्यामध्ये काय काय घातलं? त्यामध्ये कणीस आणि याच्यामध्ये बटाटा, यामध्ये बटाटा नाही मसाला कुठला घातलाय? मसाला तोच आहे जो मॅरिनेशनला चिकनला ओके, सिक्रेट मसाला आहे का तो? सिक्रेट मसाला आहे तो आम्ही मागवतो अलिबागवरनं। मी म्हटलं ॲमेझॉनवरनं की काय? अमेझॉनवर। अलिबाग बाहेर आहे, बाहेरच्या देशात। अच्छा, सिक्रेट मसाला सांगाल का कवस काका? तो यांच्याकडे रेसिपी मस्त या ठिकाणी गवत घातलेलं आहे आणि माडाचा झाप असतं त्याचं वरचं हे घातलेलं आहे छानपैकी। आणि पुढे बघू शकता तुम्ही या ठिकाणी मडका आहे,
मडकं उपरी ठेवलेलं आहे, बांबुड्याच्या पाल्याने ते पॅक केलेलं आहे. आणि हे आपलं त्या ठिकाणी दुसरं मडकं ते मस्तपैकी आपण पेटवणार आहे. साधारणतः 30 ते 40 मिनिटांनी आपली पोपटी छानपैकी तयार होईल मस्तपैकी. हे पेटून गेलं. तुम्ही दुसरीकडे गेला होता मस्त वास आलेला आहे, छान सुंदर पोपटी आता छान शिजली. ओके, हे आमचे साळवीस आहे, मस्तपैकी दम मारतायत त्याच्यावर थोडासा छान मस्तपैकी. आहा, जरा दम मारतायत. ते थोडे उशिरा आले तरी पण थोडासा त्याच्यावर फुलाची पाकळी म्हणून दम मारतायत. ओके, मस्तपैकी बांबुड्याचा पाला काढलेला आहे छान. आणि आता मस्तपैकी सगळं चिकन काढलेलं आहे, आता तयार आहे छान मस्त छान तयार आहे. केळीच्या पानात युट्यूब चॅनलवर जाणार आहे हा व्हिडिओ. येस, लावलाय मग त्याला प्रत्येकाला पोटली फोडायची आहे छान. छान मस्त काढलेली आहे पोटली. छान पोटली फोडलेली आहे मस्त, म्हणून मस्त चिकन. मस्त मस्तच मस्त. अरे हे पडलं ना नाही, ह्याच्यात आहे जरा थंड होते नंतर काढूया. दुसरं आणूया. चला एक नंबर मस्तपैकी पोपटीचा फडशा पडलेला आहे. छान मस्तपैकी. ए मुलांना इकडे बघा, छान पोपटीचा फडशा पडलेला आहे. आणि गवस काका, चवरे काका, कांबळे मगाशी अनुपस्थित होते, आता आहे मिसेस कांबळे. आणि हे बेलेकर साहेब छान मस्त, त्यांना एक सुंदर पीस मिळालेला आहे, लेग पीस मस्त झालेले. सोनेरी पीस होतात. बऱ्याच जणांचा डोळा होता पण मला मिळाला. येस, ओके.